चोपडा शहरातील आदर्शनगर परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. वाढत्या उकाड्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कमी जास्त व्होल्टेजमुळे अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय घरमालकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व समस्यांविरोधात आदर्शनगरातील रहिवाशांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उपअभियंता बोरसे आणि ज्युनियर इंजिनियर केदारे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच नवीन डीपी बसवून समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदन देताना लाईनमन खलसे, वायरमन सचिन मोरे यांच्यासह धनराज बडगे, दत्तात्रय सोनवणे, SP गुरव, सतीश सोनार, अनिल पाटील, अमोल पवार, धनंजय मोतीराळे, अमोल धनगर, गुलाब कोळी आणि पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते. प्रतिनिधी मिलिंद सोनवणेसह स्वराज्य न्यूज, चोपडा. हे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याच भागांमध्ये ह्या लोडचा प्रॉब्लेम येतो आहे. व्होल्टेज कमी मिळण्याचं प्रमाण येतं आहे. तर साहेबांना तसं निवेदन मी तुमचं पोच करेल आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल करण्याचा मी साहेबांना सांगेन. आपल्यासाठी यांनी नवीन डीपी टाकून द्या. बारमान जास्त त्यामुळे नवीन डीपी टाकायला पाहिजे. आणि ज्या केबल आहेत त्या निकृष्ट दर्जाचे आहेत आणि ठिकठिकाणी पंक्चर झालेले आहेत. त्यामुळे वायरमन लोकांना सुद्धा वारंवार प्रॉब्लेम येतात. तर त्यांनी केबलसुद्धा बदलायला पाहिजे द्या, नाही तर मग त्यावर लोड कमी करा. आणि स्मार्ट मीटरमुळे बिलही जास्त येऊन राहिलं. यांनी सक्तीने मीटर ठोकून दिलेले आहेत घरी नसताना. आपला पुढचा मार्ग म्हणजे यांचं ऑफिससमोर आंदोलन करणे आणि उपोषणाला बसणे, दुसरा पर्याय नाही.